नमस्कार, कांतास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत चविष्ट, मऊ आणि पोटभर होणाऱ्या भगर, बटाटा आणि साबुदाणा वापरून केलेल्या भगरीच्या दशम्या. या दशम्या खायला खूप स्वादिष्ट लागतात आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तर एकदम अप्रतिम लागतात. तर चला सुरुवात करूया. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठं आणि त्यामध्ये ना 1 कप भगर टाकली. भगरीचं आहे ना आपल्याला पहिले पीठ करून घ्यायचं आहे. एकदम बारीक भगर दळून घ्यायची. दरदराने दळायची आहे बघा, किती छान बारीक पीठ झालं आहे याचं. तर हे असंच बारीक पीठ दळायचं. जाड जर पीठ असलं ना दशम्या होत नाही. तर असं बारीक दळून घ्यायचं. तुमच्याकडे जर रेडीमेडचं पीठ असेल भगरीचं ते घ्या किंवा गिरणीतून दळून आणलेलं असेल तर ते पण चालतं. तर आता मी इथं एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये भगरीचं पीठ काढून घेऊ आणि इथं आहे ना मी 2 बटाटे उकडून घेतले, ते पण यामध्ये किसून घेऊ. बटाटे किसूनच घ्यायचे म्हणजे ते चांगले याच्यामध्ये मॅश होता आणि एकजीव होतो. तर असं किसूनच घ्यायचं. असे छोटे किसणीनं किसून घ्यायचे बटाटे. आपण इथं आहे ना दोन्ही बटाटे किसून घेतले. आता यामध्ये घालू 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स, अर्धा टेबलस्पून जिरं घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालू आणि तुमच्याकडे जर कोथिंबीर खात असेल उपवासाला तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता. आमच्याकडे खात नाही म्हणून मी कोथिंबीर यामध्ये घातली नाही. आता याला चांगलं म्हणजे पाणी न घालता आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलं तसं मग पाणी घालायचं. थोडं-थोडं घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. कारण भगरीच्या पिठाला जास्त पाणी लागतच नाही, जिरत नाही पाणी त्यात. आणि मग काय करायचं, असं घट्ट गोळायचं, मळून घ्यायचं आहे. हे बघा, आपण याचा आहे ना गोळा करून घेतला चांगला. आता हा थोडासा एक 5 मिनिटासाठी बाजूला ठेवू. आता काय करू, पुढची तयारी करू. आता म्हणजे शेंगदाण्याची चटणी करून घेऊ. इथं मी अर्धा कप आहे ना भाजलेले शेंगदाणे घेतले, साल काढून घेतले त्याचे. 1 टेबलस्पून जिरं घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. मिरच्या अशा तोडून टाकू म्हणजे पटकन चुरा होतील. आता ह्या चटणीला सुद्धा तुम्ही कोथिंबीर घालू शकता, छान लागते आणि थोडंसं पाणी घालायचं यामध्ये आणि ही चटणी ना वाटून घेऊ. मस्त बारीक वाटून घ्यायचे. हे बघा चटणी आपली वाटून झाली आहे. एक वाटी घेतली मी, त्या वाटीमध्ये काढून घेऊ. आता मी इथं तडका पॅन घेतली, त्यामध्ये 1 टेबलस्पून आहे ना शेंगदाण्याचं तेल घातलं. त्यामध्ये घालू जिरं आणि जिरं चांगलं तडतडलं ना त्यामध्ये एक सुकी मिरची घालायची लाल आणि ह्या चटणीवरती ते तडका टाकायचा आहे. आता चटणी पण झाली आपली. आता आपलं जे पीठ आपण भगरीचं पीठ भिजवून ठेवलं होतं ना, नुसतं बटाटे आणि भगरीचं पीठ आपण मिक्स केलं होतं. आता त्यामध्ये मी काय केलं, 1/4 कप आहे ना साबुदाण्याचं पीठ घातलं. भगरीमध्ये आपण साबुदाणा दळला नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी याचं साबुदाण्याचं पीठ होतं. त्यामुळे मी भगरीमध्ये साबुदाणा टाकला नाही. आत्ता आपण पीठ घातलं यामध्ये आणि परत एकदा याला चांगलं मिक्स करून घेतलं. तुमच्याकडे जर साबुदाण्याचं पीठ नसेल ना, तर तुम्ही 1/4 कप आहे ना, एका कपाला 1/4 कप साबुदाणा घालायचा आणि तो भगरीमध्येच दळून घ्यायचा. आता काय करायचं आहे, एक उंडा घ्यायचा आहे, आपण चपाती करतो ना तसा आणि हे भगरीचं पीठ आहे, या भगरीच्या पिठामध्येच हे उंड्याला असं मळून घ्यायचं, पीठ लावून घ्यायचं याला आणि पोळपाट घेतला मी इथं, स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचा, खरकटा नसला पाहिजे आणि त्यावरती काय करायचं, दशमी हलक्या हातानं लाटायची. एकदम जोर वगैरे लावायचं नाही. इझी लाटल्या जाते आणि ज्याला ॲसिडिटी वगैरे होती ना, त्यांनी तर हमखास या करा तुम्ही दशम्या करून बघा. खूप छान होतात आणि यांना बिलकुल ॲसिडिटी वगैरे होत नाही. कोणाला साबुदाणा खाऊन खूप ॲसिडिटी होती ना उपवासाच्या दिवशी. आणि मी काय केलं, एक डब्याचं झाकण घेतलं आहे आणि हे बघा, त्या अशी दशमी त्या डब्याच्या झाकण्यानं कट करून घेतली. आपण म्हणजे तशी पण टाकू शकते, पण आपल्याला छान असा आकार पाहिजे असला ना, मग असे कट करून घ्यायची. म्हणजे साईडचे जे उरलेले वगैरे हे असतं ना, ते निघून जातं. आणि काय करायचं मग असं थोडं-थोडं तूप टाकून आहे ना यावरती दोन्ही साईडनं मस्त खरपूस भाजून घ्यायची. हे बघा किती छान टमटम फुगली आहे मस्त. बघू शकता तुम्ही. हे एवढे पटकन होतात आणि इतके छान लागतात शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खा किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी त्याबरोबर पण छान लागतात.
हे बघा किती छान मस्त झाले. खरपूस एकदम मऊ पण होतात आणि खूप टेस्टी लागतात. तुम्ही एकदा करून बघा आणि आजचं रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कांतास किचनला सबस्क्राईब करा. हे बघा मी एक दशमी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान मऊ झाली आहे. आणि तुम्ही येत्या आषाढी एकादशीला ह्या दशम्या नक्की ट्राय करा आणि तुमच्या दशम्या कशा झाल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका पुढच्या हेल्दी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. थँक्यू.